बबन गित्ते यांनी गोळीबार केलेला नाही, त्यांना फसवलं जात आहे आणि जेलमध्ये राहून सुद्धा लोक निवडून येतात, अशा प्रकारची वाक्य आहेत बजरंग सोनवणे यांची। सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ बघा। सुरू आहे का? नाही, आज मी कुठला गुन्हेगार नाहीये। नाही, बबन गित्ते तुमच्या अर्थात तुमच्या पक्षाचे ते आमदार, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, उपाध्यक्ष आहेत। नाही, आमच्या पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत, आजही आहेत, कालही होते आणि ते पुढेही राहतील। त्याच्यामुळे त्यांनी हा गोळीबार केलाय का तर नाही असं आम्ही सर्वजण म्हणतोय, तेही म्हणतात, पण तरी त्यांचं नाव त्याच्यात घातलंय। अशा पद्धतीचे खोटे नाटे गुन्हे दाखल करणं कुणावर हे काम करतायत तर हा काळ आणि वेळ त्यांना सांगेल। परंतु बबन गित्ते हे परळी विधानसभेमधनं आगामी तुमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा होणार होते, त्यांनाच कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न हा पालकमंत्र्यांकडून होतोय का? तुम्हाला एक माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये देशात असा काही इतिहास आहे की माणसं जेलमध्ये राहून सुद्धा निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, डोंट वरी। जातीयवादी पालकमंत्री मनोज जरांगे पाटील म्हणतात आहेत धनंजय मुंडेंना, यात कितपत तथ्य आहे? कारण की सातत्याने बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह पॉईंट राहिलाय समाजकारणाने आणि त्याचसोबत सगळ्या आरक्षणाच्या भूमिकेत। बघा, आदरणीय जरांगेजादा पाटील जे बोलतात ते सत्य बाजू धरून बोलतात, ते कधीही जातीवादी वागत नाहीत, ते कुठल्या समाजावर बोलत नाहीत। तर काल पत्रकाराशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बबन गित्ते यांनी गोळीबार केलेलाच नाही, त्यांना फसवलं जात आहे आणि निवडून तर जेलमध्ये राहून पण येता येतं। म्हणजे या सगळ्या बोलण्याचा अर्थ असा होतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनेनं थोडक्यात असा निर्णय घेतलेला आहे की बबन गित्ते यांच्यावर आरोप जरी झालेले असेल तरी त्यांनाच परळी विधानसभेची सीट देण्यात येणार आहे। कारण सोनवणे यांनी काल ज्या प्रकारे बोललेला आहे त्यावरून तर असाच अर्थ निघतो। तर सगळ्यात अगोदर पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पालकमंत्री म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेला आहे की ते जातीयवादी आहेत आणि त्यामुळेच शांतता रॅलीला एसपी कडून परवानगी नाकारलेली आहे। जेव्हा पत्रकारांनी असा प्रश्न बजरंग सोनवणे यांना विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मनोज दादा हे मराठा आरक्षणासंदर्भात लढा देत आहेत आणि ते खरंच बोलत असतात, ते कधीही खोटं बोलत नाहीत। एक प्रकारे बजरंग सोनवणे यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की खरंच धनंजय मुंडे हे जातीयवादी आहेत। परंतु ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, कारण त्यांच्या शांतता रॅलीला नकारच दिलेला नाही आणि याचं स्पष्टीकरण स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिलेलं आहे। तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न बजरंग सोनवणे यांना विचारण्यात आला की या निवडणुकीमध्ये जातीवाद झाला का, तर तेव्हा पण त्यांनी असं म्हटलं की जातीवाद कुठं पण झालेला नाही, मला सगळ्याच समाजाच्या मतं पडलेले आहेत आणि कुठेही जातीवाद नाही झाला। जातीवाद जर कोणी केलेला असेल तर ते समोरच्या उमेदवारांनी केलेला आहे, म्हणजेच कोणी, पंकजाताईंनी। आणि त्यानंतर शेवटी पत्रकार जे वळले ते बबन गित्ते किंवा परळी विधानसभेकडे, तर त्यांना विचारण्यात आलं की बबन गित्ते जवळपास 22 उमेदवार होते परळी विधानसभेच्या निवडणुकीचे, मग आता त्यांच्यावर आरोप झाले तर आता तुम्ही कसं त्याकडे बघता? तर त्यावर पण बजरंग सोनवणे यांनी असं सांगितलं की बबन गित्ते यांच्यावर फक्त आरोप झालेले आहेत किंवा त्यांनी गोळीबार केलेलाच नाही आणि त्यांना फसवण्याचा प्रयत्न होतोय आणि भारतामध्ये जेलमध्ये जाऊन पण निवडून येतात। तर थोडक्यात त्यांचे जे बोलण्याचा अर्थ होता, जरी आरोप झालेले असले तरी जवळपास त्यांनाच सीट मिळणार आहे, अशा प्रकारचे त्यांनी संकेत दिलेले आहेत।